ऑर्गॅनिक केलेलं आहे, सगळं आहे. आपण त्यांना नुसतं स्टॉल उपलब्ध करून देण्याबरोबर त्यांचं व्हॅल्यू ॲडिशन करू शकतो का, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि ती आपण आपल्या लोकांना देऊ शकतो का. आपल्यातच काय झालंय, दोन गट पडले, एक इंडिया आणि एक भारत आहे. भारतातला माल इंडियातच छापला पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर ते झालं तर आपण यशस्वी आहोत. कारण हे सगळे राबून मी त्या एका ताईचं आवळ्याचे पदार्थ पाहिले, त्यातलं एक पदार्थ खाल्ला, मी कधीच खाल्ला नव्हता. मी म्हणलं अरे हे तो वेगळंच दिसायला लागलंय. तर तिथे म्हणली लहान लेकरांना खूप आवडतं. मी म्हणलं आवडण्यासारखंच आहे, कारण त्या आवळ्याच्या फक्त कॅन्ड्या माहित आहेत आपल्याला कुठेही गेलं की. बरं तेव्हा आपण एक्सप्रेसवेला वगैरे हायवे खूप मोठे मोठे झाले, तिथं नुसतं विचारायला गेलं, पाकिट घेतलं की हात थरथरीत. 150 रुपयाच्या खाली काहीच म्हणत नाही ते. आणि हे स्वस्तातलं आहे ते आपल्याला का नकोय मग. बरं त्याला आपण सगळे ट्रेडमार्क दिलेले आहेत, म्हणून मी ते विचारतो. FAASI ते पण ट्रेडमार्क आहे, सगळ्याला आहेत, संगीताताई. पण आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न एवढाच केला पाहिजे की आपल्या सोसायटीत आपलाच या भगिनींचा माल खपतोय का हे बघितलं पाहिजे. एकीकडे शहरामध्ये बिल्डिंगा मोठमोठ्या उभ्या राहायला लागल्यात, त्या बिल्डिंग मध्ये सुद्धा गरज आहे ना. आता मी त्या इथं कृषी प्रदर्शनात त्या शेतकरी बांधवाला भेटलो, त्यांनी ते ऑर्गॅनिक तयार केलेलं आहे सगळं. पण ते ऑर्गॅनिक त्यांनी प्लॅस्टिकच्या बाटल्यात भरलेले, त्याच्याऐवजी आपण